सार्थ श्री दासबोध दशक 9वा समास 6वा गुणरूप निरूपण। श्रीराम आकाश जैसे निराकार तैसा ब्रह्माचा विचार, तेथे वायूचा विकार तैसी मूळ माया। हे दासबोधी असे बोलिले, ज्ञान दशकी प्रांजळ केले। मूळ मायेत दाखविले पंचभूतिक, तेथे जाणीव तो सत्वगुण, मध्य तो रजोगुण, नेणीव तमोगुण जाणीजे श्रोती। म्हणाल तेथे कैची जाणीव, तरी ऐकायाचा अभिप्राव। पिंडी महाकारण देही सर्व साक्षिणी अवस्था, तैसी मूळ कृती ब्रह्मांडीचे, देह महाकारण साचे। म्हणून तेथे जाणीवेचे अधिष्ठान आले। असो मूळ माये भीतरी गुप्त त्रिगुण वास करी, स्पष्ट होती संधी चतुरी जाणावी गुणक्षोभिणी। जैसा तृणाचा पोटरा कळा, पुढे उकलो न होये मोकळा, तैसी मूळ माया वलिळा गुण प्रसवली। मूळ माया वायो स्वरूप, ऐक गुणक्षोभिणीचे रूप। गुण विकार होताची अल्प, गुणक्षोभिणी बोलिजे। पुढे जाणीव मध्यस्थ नेणीव, मिश्रित चालेला स्वभाव। तेथे मातृकास ठाव शब्द झाला, तो शब्द गुण आकाशीचा। ऐसा अभिप्राव येथीचा, शब्देशी वेदशास्त्राचा आकार झाला। पंचभूते त्रिगुणाकार, अवघा वायोचा विकार। जाणीव नेणिवेचा विचार वायोची करिता। वायो नसता कैची जाणीव, जाणीव नसता कैची नेणीव। जाणीव नेणिवेस ठाव वायो गुणे, जेथे मुळीच नाही चळण, तेथे कैचे जाणीव लक्षण। म्हणून वायोचा गुण नेमस्त जाणावा। येथापासून एकाले, एक उगेची दिसोन आले। स्वरूप मुळीच भासले त्रिगुण भूतांचे, ऐसा हा मुळीचा कर्दमू। पुढे स्पष्टतेचा अनुक्रमू, सांगता एकापासून एक उगमू हेही खरे। वायोचा कर्दम बोलिला, त्यापासून अग्नी झाला। तोही पाहता देखिला कर्दमूची, अग्नीपासून झाले आप, तेही कर्दम स्वरूप। आपापासून पृथ्वीचे रूप, तेही कर्दम रूपी। येथे आशंका उठिली, भूतांस जाणीव कोठे देखिली। तरी भूतात जाणीव हे ऐकिली नाही वार्ता। जाणीव म्हणजे जाणते चळण, तेची वायोचे लक्षण। वायो अंगी सकळ गुण मागा निरोपिले। म्हणून जाणीव नेणीव मिश्रित, अवघे चालिले पंचभूत। म्हणून या भूतांत जाणीव असे, कोठे दिसे कोठे न दिसे। परिते भूती व्यापून असे, तीक्ष्ण बुद्धी करिता भासे स्थूळ सूक्ष्म। पंचभूते आकारली, भूती भूते कालावली। तरी पाहता भासली एक स्थूळ एक सूक्ष्म। निरोध वायोन भासे, तैसी जाणीव न दिसे। न दिसे परिते असे भूतरूपे। काष्टी अग्नी दिसेना, निरोध वायो भासेना। जाणीव तैसी लक्षेना एकाएकी। भूते वेगळाली दिसती, पाहता एकची भासती। बहुत धूर्तपणे प्रचिती ओळखावी। ब्रह्मापासून मूळमाया, मूळमायेपासून गुणमाया। गुणमायेपासून तया गुणासह जन्म। गुणापासून या भूते, पावली स्पष्ट दशेते। ऐसियांची रूपे समस्ते निरोपिली। आकाश गुणापासून झाले, हे कदापि नाही घडले। शब्द गुणास कल्पिले आकाश वाया। एक सांगता एकची भावी, उगीच करी कथा गोवी। तया वेड्याची उगवी कोणे करावी। शिकविल्याही कळेना, उमजविल्याही उमजेना। दृष्टांतेही तर्केना मंदरूप। भूताहून भूत थोर, हाही दाविला विचार। परिभूता वडील स्वतंत्र कोण आहे। जेथे मूळ माया पंचभूतिक, तेथे काय राहिला विवेक। मूळ माये परतेक निर्गुण ब्रह्म, ब्रह्मी मूळ माया झाली।
तिची लीळा परीक्षिली तव ते निखळ ओतली भूते त्रिगुणांची भूते विचारवंत चत्वार आकाश पाहता निर्विकार आकाशभूत हा विचार उपाधी करिता पिंडी व्यापक म्हणून जीव ब्रह्मांडी व्यापक म्हणून शिव तैसाच हा अभिप्राव आकाशाचा उपाधीमध्ये सापडले सूक्ष्म पाहता भासले इतुक्यासाठी आकाश झाले भूतरूप आकाश उकाश ते भकास परब्रह्म ते निराभास उपाधी नसता जे आकाश तेची ब्रह्म जाणीव नेणीव मध्यपान हेच गुणाचे प्रमाण येथे निरोपिले त्रिगुण रूपे सहित प्रकृती पावली विस्ताराते पुढे एकाचे एकची होते विकारवंतची तया ते नेम कैचा काळे पांढरे मिळविता पारवे होते तत्वता काळे पिवळे मिळविता हिरवे होये ऐसे रंग नाना परी मिळविता पालट धरी तैसे दृश्य हे विकारी विकारवंत एका जीवने नाना रंग उमटो लागती तरंग पालटाचा लागवेग किती म्हणून पाळावा एका उदकाचे विकार पाहता दिसती अपार पाचा भूतांचे विस्तार 84 लक्ष योनी नाना देहाचे बीज उदक उदकापासून सकळ लोक किडा मुंगी श्वापदादिक उदकेची होय शुक्लित श्रोणीत म्हणजे नीर त्या निराचे हे शरीर नखे दंत अस्ति मात्र उदकाच्या होती मुळ्यांचे बारीक पागोरे तेणे पंथे उदक भरे त्या उदकेची विस्तारे वृक्ष मात्र आम्र वृक्ष मोहराले अवघे उदका करिता झाले फळी फुली लगटले सावकाश फोड फोडून आंबे पाहता तेथे दिसेना सर्वथा खांद्या फोडून फळे पाहता बोली साले मुळापासून शेवटवरी फळ नाही तदनंतरी जळरूप फळ चतुरी विवेके जाणावे तेची जळ शेंड्या चढे तेव्हा वृक्ष मात्र लगडे एकाच एकची घडे येणे प्रकारे पत्रे पुष्पे फळे भेद किती करावा अनुवाद सूक्ष्म दृष्टीने विशद होत आहे भूतांचे विकार सांगो किती क्षणक्षणा पालटती एकाच एकची होती नाना वर्ण त्रिगुणभूतांची लटपट पाहू जात आहे खटपट बहुरूप बहुपालट किती म्हणून सांगावा ये प्रकृतीचा निरास विवेके पारावा सावकाश मग परमात्मा परेश अनन्य भावे भजावा इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे गुणरूप निरूपण नाम समास 6वा श्रीराम श्रीराम श्रीराम